या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला, या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला. सरपंच ओ सरपंच थांबा 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 थांबा. अहो ते संगीता वहिनीचं काहीतरी कुठानं झालंय, लवकर बोलवायला लावलंय तुम्हाला. लवकर चला लवकर झालंय. सरा मी चालवतो गाडी, लवकर माग बसा तुम्ही. सरा सरा लवकर दे दे दे. बसा बसा लवकर बसा बसा. काय कुठं की काय झालंय काय माहिती. अहो सरपंच संगीता वहिनी डोकं धरून बसतील तिला. चला चला चालेल सावकाश. असेल की दारू उघडत दिसतंय. चल बसते आहे इकडून मी. संगी काय करते? सामसूम दिसतंय एकदम. संगीता हाय की सरपंच या. काय चाललंय? काय विशेष? हा बसली निवांत. हो बसा की या. थांबा थांबा एक मिनिट. बसा बसा बस राव ना. भेटला का निरोप तुम्हाला? हा भेटला निरोप. पण कशासाठी बोलवलं एवढं तातडीने तू? राव ना सरपंचांना सांगितलं नाही काय? तुम्ही नुसतं बोलवून आणा म्हणलं, मी फक्त बोलवून आणलंय, काय सांगितलं नाही. पण काय झालंय काय आता तरी सांग. काय सरपंच सांगू, अगोदरच माझं नशीब फुटकं झाले. आता माझ्या संसाराची राख रांगोळी. धरा ही वाचा. हे काय? आत्ता रे देवा. काय काय संगीता? ह्यो नाऱ्या म्हणतोय सरळ आपली सोडचिठ्ठी झाली, घटस्फोट ज्याला म्हणतात ते झालं, आणि मी या ठिकाणी दुसरं लग्न केलेलं असून आम्ही आनंदात सुखात आहोत. अरे वाटलं नव्हतं हे नाऱ्या असं असेल म्हणून. अहो सरपंच दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं. बरं हे ठीक आहे सगळं संगीता. मला सांग आता तू काय करायचं ठरवलंस? आता मी काय करणार सरपंच? मला सांगा तुम्ही. तो माणूस एवढं इथं सोन्यासारखी चांगली बायको असताना दुसरी जर बायको करून तिथं जर राहत असेल तर हे माणूस म्हणावा का? सांगा की मला तुम्ही. मला काय म्हणायचंय, तो जर तिकडं हा मूर्ख नाऱ्या तुझा नवरा म्हणायची सुद्धा मला लाज वाटते त्याला. ठीक आहे नको म्हणू, पण तो जर तिकडं सुखी राहत असेल हे असले भानगडी करून, तर तू कशाला एवढं दुःखात पडतीस? पण मला एकच गोष्टीचं सरपंच हे वाटतंय, माझा नवरा असताना सुद्धा माझं कधी वाकडं पाऊल पडलंय का सरपंच? मला तुम्ही सांगा. एवढं गाव आपलं नासका असून सुद्धा. नाही ते बरोबर आहे, अगदी 100% तुझं बरोबर आहे. पण मी काय म्हणतो, तुला आता एवढं तुझं आयुष्य आहे पुढं अजून भरपूर, तर तू हे आपलं एखादं स्थळ बघून उरकून टाक. आम्ही बघतो. नाही नाही बघायचं काय नाही. बघायचं जर असतं ना माझ्या जीवा मी कधीच बघितला असता, पण मी त्याला चालीची नाही म्हणून मी आतापर्यंत गप्प होती. का तर हे आशेवर की माझा नवरा एक ना एक दिवस सुधरल, एक ना एक दिवस घरी येईल रावण. माहिती का? नाही काय होऊ दे आता. पण आता तू खंबीर राहा आणि तुला आता आम्ही सांगेल त्या पद्धतीनं कर. कसं वागलं पाहिजेस. तुला आम्ही स्थळ पाहतो. तुझं भविष्य, तुला पुढं भविष्यामध्ये चांगले दिवस येतील, व्यवस्थित संसार करशील याची मला खात्री आहे. अहो सरपंच पण माझ्या आई वडिलांचं काय? आई वडिलांना मी कुठंच तोंड दाखवाय जागा नाही उरली. सांगा बरं कसं सांगू माझ्या आई वडिलांना की असं असं नवऱ्यानं माझ्या पाठवले चिठ्ठी? हे बघ, तुझे आई वडील असू दे किंवा बाकीचे कोण पाहुणे रावळे असू दे, त्या सगळ्यांना सांगायची जबाबदारी माझी आणि स्थळ पाहायची पण जबाबदारी आमची. तोंडा शेण घालताना माणसं माझं दुसरं जर लग्न केलं तर मी काही म्हणत नाहीत. ते सगळे कुणी शब्दाच्या बाहेर नाही आहेत माझ्या. आता बघा काय होतंय मग. हा तुझी तयारी आहे ना? तो जर नवरा माझा जर तिकडं सुखात राहत असेल दुसरी बायको करून, तर मी का नाही राहू शकत दुसरा नवरा? मला तेच म्हणायचंय. तर आम्ही तुझ्यासाठी चांगलं स्थळ पाहतो. हा त्याच्याशी व्यवस्थित गुण्यागोविंदानं आम्ही सांगेल तसं ऐकायचं, संसार करायचा. करेन मी करेन. माझ्यात तेवढी ताकद आहे अजून सुद्धा. म्हणूनच तुला एकदा म्हणून परत एकदा नवीन आयुष्य चालू दे.
पण तो तरी चांगला निघावा, बाकी काय नाही माझ्या अपेक्षा. काय असते हो एका बाईची अपेक्षा मला सांगा? त्यानं फक्त चांगलं काम करावं, कामधंदा करावा आणि 4 पैसे घरात आणून द्यावे बायकोला, बस. बरोबर आहे तुझं पण, आणि तुझ्या पण वागण्यामध्ये जरा फरक होऊ दे. जरा भांडणं बिणणं ते असे सगळं जरा बंद कर. हां, काय हरकत नाही. म्हणजे आता तुझी तयारी आहे तेव्हा आम्हाला पाहिजे तसं जरा योग्य शोधतो आम्ही. तयारी आहे म्हणजे त्याच्या नाकाउटीतून मी चांगला संसार करून दाखवणार आहे सरपंच. हे महत्वाचं आहे. हा चालेल मग, ठीक आहे. बघा आता मी सांगते ना तुम्हाला, बघा तुम्ही एखादं चांगलं स्थळ, लगेच उभा राहते मी लग्नाला. ठीक आहे चालेल. काय रावण, आपण आता स्थळ बघू याच्यासाठी. गावातले बाकाचे आहेत त्यांना सांगतो, तुझ्या पाहुण्या रावळ्यांना समजावून सांगतो. काही काळजी करत नाही दुसरं लग्न केलं. हा चालतंय. ठीक आहे, चला राहुल. या सरपंच, बघा आता तुमच्याच हातात आहे सगळं. ओके. या बोरच्या पाण्याला पण आता संपायचं होतं. आता किती पाणी न्यावं लागल मला. काय बरं चाललंय? एक तर मला कंटाळा येतो पाणी न्यायचा. पाणी एवढं बारीक का येतंय? जाऊ दे आता, कसं येईल तसं येईल, पण न्यावं तर लागणारच की. 2 भांडी कसं होईल? बोरला पाणी येत असतं. अरे मॅडम, हा, तुम्ही इथं काय करताय? अहो पाणी न्यायचं चाललंय की. बोरला पाणी नाही, कमी येतंय. अहो तुमच्या इथलं याला येत नाही पाणी? कमी येतंय, कमी. होय का? आता ते 2 लागेल ते एकदा. बघूया आपण ते. बरं, महत्वाचं बरं झालं तुमची भेट झाली. बोला की, काय म्हणताय? ते तुमची मैत्रीण ना संगी, हा, तिचं काय? तिचं झालं एकदाचा फायनल घटस्फोट करून टाकला. अयो झाला होय? मग काय, तिला लय दिवस झालं होतं, चाललं होतं तिचं मला ह्याच्याशी नांदायचं नाही, संसार करायचा नाही, आणि ते बी मुंबईला जाऊन बसलंय, ती यायचं नाव घे. मग काय तर जाऊ द्या म्हणलं, होतंय तर करा म्हणलं मनासारखं. झाला एकदाचा घटस्फोट. पण नुसतं घटस्फोट झाल्यावर आले की बसली जरा चहा बी प्यायलो घरी. पण तिला एक गोष्ट समजावून सांगितली बघा. काय झालं की आता घटस्फोट झाले म्हणल्यावरती तू काय रिकामी झाली निवांत असलं काय नाही, पुढं अजून भरपूर आयुष्य आहे का नाही. तर तिला म्हणलं बाबा एखादं स्थळ बघतो आम्ही, आपलं तू लग्न कर, आपलं पुढचं आयुष्य सुखात घालव. तर बघूया तिच्यासाठी एखादं चांगलं स्थळ. आणि तुमच्या जरी काय माहितीतलं असलं तर जरा बघा, जरा सुचवा स्थळ एखादं. हो, पण आता कसा मुलगा बघायचा तिला? आता हे मी सांगायचं का तुम्हाला? आता तुम्ही सांगा की. तुमच्या समोर मी उभा आहे, राजबिंडा, धष्टपुष्ट, गाव चालवणारा, अजून काय करायचं असं बघा. तुमच्यासारखा म्हातारा नवरा तिला द्यायचा करून? मॅडम, म्हातारा कसा म्हणताय हो तुम्ही मला? आता मला सांगा, तुमचं वय झालं, तुम्ही म्हातारा झालाय असं मी कधी म्हणलंय तुम्हाला? माझं झालंय की, पण म्हाताऱ्याला म्हातारा म्हणू नाही तर काय म्हणू मग? असू द्या हो, तसं नाही. म्हणजे कसं आहे, ह्या वयात सुद्धा जी पर्सनॅलिटी दिसते का नाही, त्यानुसार मी वर्णन करून सांगितलं. मला वाटलं माझ्यासारखं असं तुम्ही एवढं. माझ्यासारखं आहेच की. शेवटी माणसाला वय आहे ते 1-1 वर्षाने वाढत राहते, ती गोष्ट वेगळी. हो, ते पण आहे. हो, बघा मग. आणि हे तुमचं बाकी शाळेचं व्यवस्थित चाललंय? हो, चाललंय. चालू द्या मग, चालू द्या. काय पाणी भरायचंय, तुम्ही पाणी भरत बसा नुसतं. पाणी तर न्यावंच लागणार. 4-5 बादल्या निघते की म्हणजे होईल सगळं, कपडे भांडी. हा, बोला की. चालेल, ठीक आहे. हो सरपंच बोलवून घेतलं. हा, तुला काय कळलं का संगीच्या बाबतीत? संगीचं कळलं की राव. काय ते काय मला सांगितलं, ते काहीतरी घटस्फोट झाला ना, सगळ्या गावात चर्चा झाली की नाऱ्याचं. वाईट झालं, लय वाईट झालं राव. काय बरं आहे की, मी काय म्हणतो, तू असा एकटाच, बायको तुला कवा सोडून गेली का तू सोडली ते तुम्हालाच माहिती. नाही, ते बायकोच माझ्या आगाव होत्या. मी किती राहू गायवानी गरीब आहे, सरपंच कळलं त्यालाच कळलं. ते तर मला माहिती आहे की रे, गावात तुझ्यासारखा गरीब आहे का कोण? पण ते बायकोला नाही कळला माझ्यातला, हरी कळला नाही माझ्यातला, असा विषय झाला. तर मी काय म्हणतो बघ, ऐक. आता ते संगी बी एकटी बिचारी, ते नाऱ्यानं सोड चिठ्ठी दिली. मला वाटलं नव्हतं बरं का तर नाऱ्या माझा एकदम जवळचा मित्र होता. पण असं काय घडण किंवा अचानक काय होईल ते अधून मधून फोन करायचा, कॉन्टॅक्ट मध्ये होता,
पण ती अचानक असा काय निर्णय घेईन असं वाटलं नव्हतं. ते जाऊ दे, जे काय झालं ते झालं. हा मी तुला हे सुचवतो म्हणतो बरं का, बर. की ती संगी बी आता एकटी पुढं अजून भरपूर आयुष्य आहे. संगीचं आहे ना राव. आणि तुला बी असंच उन्हाडक्या करत खेळतोयस. तुला काय कुठं स्थळ अजून मिळणार नाही आता त्या आधीच्या बायकोचं हे झाल्यामुळे. मी अशाच सोडली सरपंच लग्नाची. तर होतच नाही मी काय आपलं लग्न. म्हणतो, हा. जर संगी बरोबर तुझं जर लग्न लावून दिलं तर कसं काय राहील? हे सरपंच कसं शक्य आहे राव? का? अहो सरपंच, मी काय एवढा नीच माणूस आहे का? नारे ही माझा एकदम जीवातला जीवलग मित्र होता, या अख्ख्या गावाला बी माहिती आणि तुम्हाला बी माहिती. अरे ते माहिती आहे रे, नाऱ्या तुझा मित्र होता. तुला माहित आहे, मला माहित आहे, गावाला पण माहित आहे की तुमच्या दोघांची चांगली दोस्ती होती. पण मी काय म्हणलं, असा विचार केला की बाबा ती संगी बी आहे गरम डोक्याची, तू बी गरम डोक्याचा, तेव्हा लोहे को काटताय म्हणतात का नाही, तसं तुझं आणि तिचं जुळलं चांगलं. अहो कशाचं जुळण सरपंच? रोज कोयत्या कोराड्याने हाणामारे होईन आमच्या दोघाची. दोघं गरम डोक्याचं, ती तसली, मी असला जुळतं वयतो. आणि ती बी जाऊ द्या. हां, नाऱ्याराव माझा किती जीवातला मित्र आहे सरपंच. मित्राच्या बायको बरं कोण लग्न करतं का हो? हा, एवढा बी नीच नाही मी चोऱ्या करीन, काय करीन, लाख लपडी करीन, पण असलं नीच कृत्य कधीच करणार नाही मी. होणारच नाही आपल्याच्याने. ते तर आहे म्हणा. कारण ते आता लागलाय नाकानं कांदे सोलायला. रोज पार एकमेकाला लाता बिता घालत बसताय. अहो लाता म्या घातल्या नसत्या सरपंच, 100% मुद्दा आहे तुमचा. अहो ती कसली इडी राव, तिला गडी काढत्यात का काय कळतं, नुसतं याड लागल्या गत नुसतं मागं पळत असतं, ह्याला हान त्याला हान, मग काचट्यात गावल्यावर आपण बी सुट्टी देत नाही. अरे पण मला काय म्हणायचं होतं, बघ ती बी गरम डोक्याची, तिरसट डोक्याची, तू बी तसलाच. म्हणलं बाबा लोहे को काटताय, तसं तुमच्या दोघांचं जुळलं असतं. नाही, त्या तुमच्या ट्रॅक्टरचा कसा खाकाना झालता, हा, डायरेक्ट इकडे डिपीत वायर ती केल्यावर तसला खाकानाच होईन. लावून जमतं वय राव सरपंच. मग आता काय करायचं काय? अहो मला काय म्हणायचं सरपंच, आपला कांती आहे का ना, हा ते वरलाकडचा पहिला आमच्या टोळक्यात असायचा, हा लक्षात. 4-5 महिने झाले दिसलाय का? हा, त्या नाही दिसलं, ते कुठं बाहेर गेला गाव सोडून. गाव सोडून नाही, कंपनीत पुण्यात लागलाय. 50,000 रुपये पगार आहे. हो, एवढा? 50,000 रुपये पगार आहे. आणि काय सांगायचंय, रोबाबात कामावर जातोय येतोय, विषयच नाही. मला तर म्हणायचंय हो का, आता नाऱ्याने तो आपला निर्णय घेतला, त्याचा परपंच चालू केलाय. बरोबर, ही बी खरं आहे की बाबा हिजे बी परपंचाची मान बसणं गरजेचं आहे. हिने तरी येड्यागत कवर फिरायचं. शेवट बाया माणूस असतं, लोक शाने आहेत का, काय बी उठावणार, काय बी बोलणार. ते तर आहेच की. टाका त्या कांत्याला शब्द, आणि तुमचा शब्द कोण मोडतं वय तवा? तसं नाही मोडणार. आणि त्याला कसं आहे माहितीये का, 50,000 पगार आहे म्हणल्यावर संगी बी लगेच डोलवाय चालू करेल असं मला वाटतं. हलकटही संगी पैशाला काय सांगायचं या, छान नाही का ते नाऱ्याला तिचे पैशावरूनच भांडणं व्हायची. भांडणं सगळं नाऱ्या बी हलकट आणि संगी हलकट, दोघांचं पैशावरून तर व्हायचं ना. दिलदार एक बी नाही. नाही, कसं आहे तू म्हणतोस ती अगदी मला पटलं की त्याला पगार बी चांगला आहे कांत्याला, आणि संगीला बी पैसा पाणी मिळेल खर्चायला, दोघांचं जमत होऊन जाईल असं मला वाटतं. मी काय करतो, संगीला बोलतो मी. हो घ्या बोलून, संगीशी बोलून घेतो. हो बरं सरपंच येऊ का मी? हा चालेल. 50 रुपये द्या, उसनं द्या, उद्या देतो तुम्हाला. एवढा मोठा सेट झालाय तू उसने घेऊन परत द्यायला? नाहीतर मग ही पैसे आहे का नाही माझ्या नावावर टाका, ते नांगराय शेंगरायचं असल्यावर तुझ्या नावावरती 1 ते 100 पानं आहेत ना, ती 100 पानं संपून गेली सगळे. म्हणजे आता हे हातावर लिहायला लागेल मला. आणि ती तुम्ही म्हणला होता आपल्याला ट्रॅक्टर नवा आणायला जायचंय, मग ते कधी जायचं काय? जाऊया पण ते आता कसं आहे, जुना ट्रॅक्टर गेला ते गेला आता, पण ठीक आहे नवीन करू, पण तिथं नवीन व्यवस्थित सांभाळला पाहिजे. त्याला माणसं मिळणार एक तर नीट चालवायला. मी असताना नवीन ट्रॅक्टरवर तुम्ही फक्त मला टेप टाकून द्या, विषय नाही त्या ट्रॅक्टरचा. येऊ का? चालेल चालतंय. हो नवीन ट्रॅक्टर घेऊन द्या, म्हणजे अजून 2.5-3 लाखाला गंडा घाल. ये कांता बस. सरपंच नमस्कार. नमस्कार. लय तातडीनं बोलून घेतलं मला. अरे बोलवलं, जरा काम होतं,
बरं का भोकरे, तुम्हाला सांगतो आपल्या गावामध्ये एवढा एकच मुलगा हां स्वतःच्या हिमतीवरती गावाच्या बाहेर गेला गाव सोडून, पण चांगला कामधंदा करतो, नोकरी मिळवली आणि आज महिन्याला 50,000 रुपये कमवतो. आहे का नाही? ह्याच्यासारखा पोरगा आहे गावामध्ये. नाहीतर ते आपल्या गावातले हऱ्या झाला, ते तुक्या झाला हां आणि ते अजून लाकलपडी करणारी बाकीची हां नुसत्या उन्हाळ्या करत फिरत असतात कमवायच्या नावानं बोंब आणि हे. पण हा मुलगा आदर्श, त्या पोरांना आदर्श आहे. काय बरोबर आहे काय? हाय हाय सरपंच. बर. आता जरा चालू सेटल व्यवस्थित. बर, चाललंय आता- बरं चाललंय माझं. बरं आता तुला का बोलवलं ही तुला उत्सुकता आहे? हो हा? आहे की. तर हे बघ एक आनंदाची बातमी आहे. आनंदाची बातमी. म्हणजे तुझं आता लग्न ठरवायचं, लग्न करायचंय असं सारखा म्हणत असतो का नाही तू? हो की सरपंच. हा, तर आता तुला नोकरी पण चांगली लागली आहे. हो. लागली आहे का नाही? तर आता एक मस्तपैकी स्थळ आणलंय तू यासाठी. माझ्यासाठी. अरे मग अरे चांगलं काम करणाऱ्यासाठी आपण कधी तयार असतो. आणि कोण पोरगी सरपंच? अरे पोरगी तू ओळखतो तिला? मी ओळखतो. हा मग कोण आहे? कोण पोरगी? अरे आपल्या गावातली ती संगीता आहे ना, संगीता. कुत्र्याला टाकायचं होतं, आता तुम्ही आलाय तर जाचाल की जेवण. कुत्र्याला टाकल्यापेक्षा तुमच्या तरी मुखात जाईल. काय आम्हाला काय कुत्र बित्र समजले का काय? नाही मॅडम, पुढचं तर ऐकून घ्या. जाताल की जेवण. लय भाकरी झाल्या माझ्याकडनं चुकून. एकटीच खायला एवढ्या भाकरी म्हणून तर नवरा येत नसेल बाया. काय फेकून देते होय मी तुम्हाला? हा भाकरी फेकून काय आता ही किती भाकरी झाली हे बघ. भाकरी एकटीच फेकून खाणार. देत नाही, तुमच्या तरी मुखात जाईल की कुत्र्यापेक्षा, असं म्हणते मी. हा तेच की कुत्र्यावानीच आम्हाला समजली ती, नाही बरोबर हो, आहे. नाही. वहिनी आम्ही बोलू का नको? इथं आम्ही लय महत्वाच्या कामासाठी आलोय. तुम्ही आपलं तुमचं चाललंय मागाच्यापासून आल्यापासून. बोलू का नको आम्ही काय? हो भाऊजी बोला की. आहो लक्षातच नाही आमचंच गुरा चाललंय. हे का नाही मॅडम? कशाला आला विचारायचंच राहिलं. विचारायचं राहिलं. बोला काय म्हणताय? हो का सांगा वहिनी, मी डायरेक्ट मुद्द्यावरच येतो. आता मी जरा हाऱ्याकडे गेलो तू सकाळी, तर हाऱ्या म्हणत होता, मला ऐकून लयच वाईट वाटलं तुमचं नाऱ्याचं ती सोडचिट्टी झाली वाटतं ना. आता कसं आहे माहिती आहे का वहिनी, ही प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार येतच असतात. कधी चांगल्या गोष्टी घडतात, कधी वाईट गोष्टी घडतात. पण माझं कसं आहे, मला कसं वाटतं, मला काय दुसावट्याचा प्रॉब्लेम नाही, म्हणजे मी करू शकतो. आणि तुमच्यासारखी चांगली बायको पण भेटणार नाही मला. आता कसं माझं पण लग्न नाही झालं अजून. तुमच्यासारखी चांगली सोजवळ बायको नाही भेटणार नाही का मला, हुडकून जरी बघायची म्हणली तर आता मला कसं वाटतंय, म्हणजे मी डायरेक्ट स्पष्टच बोलतो. तुम्हाला थोडा राग येईल, पण मी डायरेक्ट हात मागायलाच आलोय तुमचा. तर ह्याच्यावर काय म्हणणं आहे तुमचं? एकतर माझ्या नवऱ्याची वाट बघत बसली मी. केव्हा यायचा केव्हा यायचा? लाज वाटते का तुला? अजून म्हणते दुसवट्यावरची बायको चालेल मला? तुझी केरेडी गाडली तुझी. बस कर की. जीव घेईल मी ह्याचा. बस कर की नको मारू नका. बस कर. अगं बस कर सगळे नको नाही किती बारीक काय मरल बिरल ती. जीव घेणार आहे. तुला लयच राग आहे बाई, नको मारू. नाही नको सोडा मॅडम. अगं नको जाऊ ते काय ढकलायला मारून आली. सोडा मॅडम तू. सोड. नको जा बाई. अयो ह्यो ढेकून तर मारायच्या आधीच मुतला की खडीभर. किरडीवाल्या ह्यासाठी मुताय आणतो रे माझ्या घरात तू? हे काय मिळालं का काय? कांत्या अरे उठ तू. वहिनी नाही 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 नाही, अहो सोडा मला, मी परत नाही तुमच्या अरे. नादी लागणार. सोडा सोडा. अयो अरे कांता, अरे काय झालं? सरपंच हा सरपंच तुम्ही काय करा माहितीये का, माझ्यासाठी दुसरी पोरगी बघा. मला ना सरपंच जुनं दिवस आठवलं. त्या संगीने माझा कसा कचरा केलता तुम्हाला चांगलं माहिती. अरे कांता, जे जुनं झालं ते झालं, पण पहिले तू नुसत्या उन्हाडक्या करत होता त्या हाऱ्याच्या नादाला लागून. आहे का नाही? करत होता का करत नाही? होतो. पण आता तुला 50,000 रुपये पगार आहे. आणि हे ऐकून ती सगळी पण खुश झाली, तयार झाली.
पण सरपंच हा तुम्हाला खरं सांगू का हा माझी मनापासून अजिबात इच्छा नाही बघा त्या संगी संग लग्न करायची. अरे पण सुधारायला आता तिनं ऐकलं ना तुझं नाव आणि तिला सांगितलं तुझ्याबद्दल सगळं, ती तयार झाली ना. तर आधी ती लग्न करायला बी तयार नव्हती. बघा सरपंच हा. आता तुम्ही म्हणताय म्हणून मी तयार होतो, पण ठीक आहे. सगळी जबाबदारी तुम्हाला घ्यावं लागेल. अरे मी तुला शब्द दिलाय ना की बाबा ती वागेल व्यवस्थित. हां आणि तुझं या आता 50,000 पगार आहे, कशाला भेटतो तू तरी. हां ठीक आहे मग चालतंय मग. चालेल ठीक आहे. बरं ठीक आहे सरपंच, हां आता तुम्ही तातडीने बोलावलेलं म्हणून मी आलतो. बर. आता मला जायचंय जरा सेकंड शिफ्ट आहे मला. होय का. आता जाता जाता तसंच म्हणलं तुमची गाडी घेऊन जावं. नाही नाही जा 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 निघू. काम महत्वाचं. हा, येतो. हो हो चालेल, खुश राहा. हां आणि आता मी सांगितलं ते फिक्स. हां चालतंय चालतंय. म्हणजे त्यांच्या संगीच्या घरच्यांना बी सांगून टाकतो. आईला हे सकाळपासून हाऱ्याला बघतोय का मी, गावात दिसनाच कुठं गेलंय काय माहिती. आईला एक तर कामाचं सीझन आणि ही कुठं गायब होतं काय माहिती. काय नुसतं टांगड्या दुखून आल्या त्याला बघून बघून. अय तू क्या हिथं बसलाय वय शाळेत. हा मलाच म्हण, अरे अख्खा गाव पालत घालून आलो मी सकाळपासून, तुला बघतोय का कुठंच नाही का तू. अरे तू सकाळपासून गाव पालत घालून आला, मी 10 वाजता उठणारा माणूस, मी सकाळी कधी गावात दिसलोय का तुला. अरे आता वाजल्या किती, 4 वाजत आले 4. आताशी गाठ पडली सकाळपासून आपली. हा ते बी खरंय, पण तुला ते कळलं का काय संगीचं. नाही बाबा काय. संगीचं नाही कळलं, मग गावात असतो का कुठं असतो तू. अरे मी कामात धंद्याला इकडं तिकडं बघावं लागतं मला बी. काय झालंय. संगीचा नाऱ्यात झाला का घटस्फोट. कधी. अरे काल का परवा झाला, मला सरपंच म्हणत होतं. काय बोलतो. आणि वरनं सरपंच काय म्हणतात. हा सरपंच म्हणतात हाऱ्या करतो का संगे बरं लग्न. त्या सरपंचाला काय अक्कल आहे का रे? हा? अरे. लका काय लका हे असलं बोलण्याची पद्धत आहे का. का हे अरे मित्र येईल का थियो तू जाणार या. हा मग मला तीच म्हणायचं या, मी त्यांना ती सांगितलं हा की सरपंच मी कोणाबरोबर बी लग्न करीन किंवा असाच रांडका राहीन, हा बरोबर पण मी संगे बरं लग्न करणार नाही. आहे. एकदम बरोबर. का करणार नाही. नाऱ्याला का जेवातला मित्र होता का. खरं आहे. आणि मित्राच्या बायको बरं लग्न कराय का एवढा येडाय वय मी. नाही नाही हा? साफ चुकीचं आहे, साफ चुकीचं आहे. तसा विषय झाला. सरपंचाला पटलं. हा म्हणलं बघतो, म्हणलं मी विचारून, म्हणलं तू केला बी तो क्या काय कधी बी असतोस. जनाटा ठेवून वय झालं लगेच हसतोय. म्हणजे माझं काय अरे तिचं कांत्या बरं लग्न ठरलं. ठरलं तर मग मला कशाला सांगतोय. 6 महिने झालं त्यो गावात आहे का कांत्या तिकडं पुण्याला कंपनीत कामाला लागलाय. हा कधी. तू इथंच गावात हिंड, तू ह्याची कोंबडी चोर, त्याचं काय कर, कुटाणा कर, लाताळ कर. गेला असता नीटनीटका त्याच्याबरोबर चांगला ये म्हणत होता ना. तुझं सगळं बरोबर आहे. हा. ह्याची कोंबडी चोर, त्याचा ही चोर, त्याचा ती चोर. पण तुझ्या घरच्यांना कुठं माहिती आहे तेव्हा हा. की चोरताना आम्ही दिसतोय, पण घरच्यांना माहित नाही ना की खरा शक्तिमान कोण आहे. अरे तूच आहे ना, मोरके आमचा तू म्हणल्यावर आमचं गुण बी तसलं. अरे तो क्या मला माझ्या 5वीलाच ते पुजलंय. 6वी ज्यावेळेस अक्षरात लिहित होते ना, तेव्हा त्याने ते तसली वाक्य टाकल्यात माझ्या आयुष्यात. मी तरी काय करणार. बरं जाऊ दे. मग काय आता ठरलंय काय. काय ठरलंय म्हणजे. अरे लाडू बांधाय आपल्याला जायचंय संगीच्या लग्नाचं. काय बोलतो. मग काय चल की मग पोटा पाण्याची तरी सोय होईल. 2-3 दिवस निघत्यान त्यात बघू. चल जाऊ दे आता. नीट ना मध्ये झालं. झालं बाया संगीता एकदाच तुझं लग्न. मग काय बाई, मी तर लय खुश आहे बघा. आमचं ही तर मला काहीच कमी करत नाही, नुसतं मागायलाच पुरे आहे बघा. चेहऱ्यावर सगळा आनंद दिसतोय. हे गळ्यातलं केलं काय ग. बघा की मस्त केलंय. 2 का 2.5 तोळ्याचं आहे. जास्तच आहो, मला बी एवढं काय माहित नाही. मॅडम. हा. हो मॅडम, आता का? 200 रुपये द्यावं मला, थोडं लागायचं अर्जंट. आता मागाशी दिलं होतं की रे. यो ही दुसरं लग्न केलं तुम्ही घेतली घरात. मग आता त्याला काय होतंय, घेतली घरात घ्यायला काय झालं. 4 रुपयासाठी राव 500 लग्न करणारे अवलाद ही मॅडम. हा मॅडम. तुमची राहीन काय इज्जत. कुठे त्याच्या नादी लागत बसताय. माझं लग्नाला झालंय, दुसरं म्हणून ह्याला भगवानला झालंय. तू काय बी बोल बाबा, मी लय खुश आहे. लय खुश आहे तू. असू दे. ज्या माणसाला हिने कथा तोडावला मागल्या 2-3 महिन्यात, बिचारा तिकडं पुण्याला जाऊन कसं तर जम बसावला, तिच्याबरोबर लगेच 4 रुपयासाठी लग्न करायला की झालं तयार. काय अडचण नाही तुला, कशाला त्याला काय अडचण. काय 4 वर्ष झालं बायको सोडून गेली, अजून काढलं का मॅडम मी लग्नाचं नाव. अगं त्याला अडचण पोरी मिळानात म्हणून त्याला ती करावं लागलं नाही इलाजाने. सोन्यासारखी बायको त्याला शोधून बी सापडली नसली. सोन्यासारखी नाही, नासकी बाई म्हण, नासकी. नाही सोन्यासारखं म्हणून नाही का नाही त्याला असली बायको
चालता चालता नवरा बदल 3 सोन्यासारखं म्हणून घेते मॅडम सांगा की तिला व्हायचं हा काय तुझं गॅरंटी काय गॅरंटी उद्या काय खटाकलं तर तोडावचीन त्याला बाहेर काढचीन हा ऐकी ही जी त्या कांताला कोण बहीण बिन असली तर ती तुला करता येईल कशाला सांगतोय उगाच ही नास करत माझ्या घरात अहो काय सांगायचंय सरपंचाने त्या कांत्याच्या आधी मलाच विचारलेलं विचार कधी बी विचार तू सरपंचाला जाग्यावर खरं खोटं करायला तयार रे मी काय म्हणलं माहितीये का तिला आणि माव तिची ती कुठं मी कुठं काय हाय का नाही ताळमेळ जुळेल का अगं राजा नाही कमराला लागचे माझ्या जोड जुळवायला लागली वय काय ग लागा ना का उठक जामान असू दे असू दे कळन कळन आता किती दिवस परपंचात टिकावते ती कळन लय भारी गावला अगे लाखात जोडा नाही तो त्याच्याबरोबर जोडा नाही लावला त्याच्या 50,000 बरोबर जोडा लावला लागले सांगाय वय पैशाला वापसलेलं त्या नाऱ्याचं दोघाचं बी काय खटकायचं माहिती का सारखं पगार त्याला कुठनं तर जायचं रानात कामवाय 100-200 आलं की नेक्स्ट वडून क्या घेतले तोडून घ्यायचं तुझ्या नोकरी सोडायला असलं नाही आम्ही एका शेजा पादाची म्हणते मॅडमच्या घरी कोणाची भांडणं चालल्या तुम्ही जरा मॅडम मला काय म्हणायचं तुम्ही असली खरंच जवळ करा नका तुम्ही 4 माणसात जाता येता हा सरपंच वरचेवर तुमचं नाव काढत असतात मग कोण सांगतंय बघा द्या येतं नुसतं वाच 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 गिन्हानात किड पाडले घेत शिव्या देत असतं चालण्या पडले की मॅडमला काय बाया माणूसच आहे की हाय का कधी तोंडात शिवी ग लागली सांगाय मॅडम द्या 200 डब्यात हात घाला द्या 200 मला जाऊन द्या तुम्ही शाळा असलं ना तर अजिबात नसक्याच्या नादी लागू नका मी नसता अगं 17 लग्न तर करत नाही आम्ही एक बायको आम्हाला सोडून गेली ना हाय असा रांडका हिंडतोय अख्ख्या गावात पण तुझ्या वाणी वगैरे 2 दिवसात लगे त्याच्या आईला काय मॅडम हसताय तुम्ही बी अगं राहणार का पण छाती फुगून असं चाललो तर तुझ्यासारखे म्हणणार नाही 2 नवऱ्यावाली बायको आली कोणी म्हणेन मॅडमला म्हणेन का कोण सांग बरं ते काय 2 नवऱ्याची बायको म्हणून नाव निघते लागले सांगाय काय अगं त्या डांगराने तर वाटोळ केलं सगळ्या गावाच्या सरपंचाला विचार म्हणून सांगतो माझ्या ह्याच्यात ती करायला आलत सांगे बरं लग्न कर म्हणून काय तू सांगतोय तुला अगं तुझा नवरा 2 दिवस म्हणशील दुसऱ्या दिवशी वाईट खा टाकलं ते एखादा पगार लेट होते मॅडम फक्त 4 दिवस मग बघायचं सायतान कसलं होतं या लेट वेट होत नसतं नको लय गाजू सोन्यासारखा कळेल थोड्या दिवसात कळेल थोड्यात 4 दिवस मॅडम तुम्ही बी हितच आहे मी बी हितच आहे बघाय सांगा शिकवा वाई शक्यतो ठरूनच देऊ नका येत्यात म्हणजे 4 रुपयाच्या आशेनेच येते ती दुसरं काय नाही अगं येऊ दे की पगार एखादा तरी येऊ दे की का सगळ्या गावात जाऊन दौंडी देते का 50,000 पगार 50,000 पगार का बाकीच्यांचं नवरं काय फुकाट काम करतात वय ग करतच असतात कधी नाही मिळलं गप करणं गावलं वाईट तरी लाज वाटत होती की तुला नवरा ते पेराय का पैसे पेरायत ग पैसा पुढं काय मॅडम सांगा की ह्याला म्हणजे 1 लाख रुपयाचं जर आलं सोडला ह्याला केला दुसरा की असं चालतं वय आपल्यात सगळ्या गावाचं नाव घालावचीन ज्ञान बिन गेलं करायचं माझं उघड मॅडम तुम्ही मला 200 रुपये द्यावं 1 क्वार्टर हाणून इथून हिचा काटाच बसावतो द्या मला कळण तुला कशी नदीत फेकलेली तसं कळण एका दिवशी त्या दिवशी तर अशी खाली नेली परत बांधाऱ्यावरच देतो फेकून कळण तुला मॅडम देताय कसं नाही तर जाऊ द्या माझं लय डोकं गरम झालंय तुला बघतो थांब त्याचा असं कान भरावतो का नाही आता लग्न झालंय आता तरी नको की भांडत बसू त्याच्यावर नको ना आधी लागू त्याच्या ते बी शहाणा नाही तू बी शहाणी नाही 7 वाजायला आलं अजून कसं काय हे नाहीत बरं आज पगार झालेला दिसतोय वाटतं म्हणूनच ह्यांना उशीर झाला आहे बाई कधी माझी सुटका होती ह्या खुराड्यात ना कुणाच ठाऊक
एकदा का 50,000 रुपये हातात आलं का नाही की माझ्या डोळ्याचं पारणच फेटतेले बघा. कधी एकदाच 50,000 रुपये मी असे हातात घेऊन बघते. अयो गाडीचा आवाज आला. हल्लं का काही? अयो आले तुम्ही आणि बघा कुठे. अगं थांब थांब जरा. अहो द्या. अहो पावसाला भिजला असतील पैसे. हेल्मेट तर काढू दे मला. अहो का द्या इकडे ती हेल्मेट. पगार बघू की पडदिशी. अगं काय लावलंय तुझं तू 4 दिवसापासून? हा पगार पगार नुसती पैशासाठी का अशी करते तू? अहो पैशासाठी म्हणजे 50,000 आहे थोडं का सोड बघू की आलं पैसे. पावसाला भिजले असतील. अहो मला आता येऊ दे. पर या द्या पडदिशी पैसे. असं वाटतंय का बघते मी एकदाच. या लवकर. असं झालंय कधी एकदाच 50,000 रुपये माझ्या ह्या डोळ्यानं बघते मी. काढ लवकर पैसे. भिजलं का काय पावसाच्या पाण्यानं? अगं संगीता जरा शांत हो तू. भिजलं काय पैसे नाहीत. मी जरा टेन्शन मध्ये आहे. आता काय झालं टेन्शन घ्यायला तुम्हाला? आता काय सांगू तुला, माझी नोकरी गेली. अगं मला कंपनीनं 6 महिन्याचा गॅप दिलाय. काय सांगता तुम्ही? गप्पा तुम्ही चेष्टा करताय का नाही? नाही अगं चेष्टा नाही करत, खरंच सांगतोय तुला. नाही तुम्ही चेष्टाच करताय मला माहिती. अगं नाही मी कशाला चेष्टा करू तुझ्या संग. मग तुम्ही नोकरी कशी काय गेली तुमची लगेचच एका दिवसात? नोकरी कशी गेली म्हणजे आता कंपनीने सांगितलं, माणसं काढायला सुरुवात केली त्यांनी आणि मला दिला गॅप 6 महिन्याचा आणि लावलं इकडं. काय करणार आता मी तर. देवा माझं नशीबच फुटकय र. तुमचा काय दोष नाही. माझंच नशीब फुटकय. एवढं स्वप्न सजवली होती मी. म्हणलं पत्र काढून बंगला बांधावा चांगला. काय उपयोग आहे म्हणलं. हे गॅसची टाकी बारकी नाही मला मोठी घ्यायची होती. 2 टाक्या घ्यायच्या होत्या. काय उपयोग आहे मी सगळं स्वप्न सजवून. गेली की तुमची नोकरी? अगं मग तू काय फक्त पैशासाठी माझ्या संग लग्न केलं का? कोण म्हणलं तुम्हाला? आता पगार पाणीच नसेल तर घर प्रपंच कसं चालवायचं सांगा की मी. तरी मी सरपंचाला म्हणत होतो की तू नासकी म्हणून, तरी पण सरपंचाने माझ्या संग तुझं लग्न लावून दिलं. नासकी म्हणजे काय? मग तुम्ही कशाला केलं होतं माझ्या बरोबर लग्न? कुठल्या ह्याच्यावर केलं होतं सांगा बरं. अगं मी केलंच नसतं. सरपंचाने बळजबरी केली ना म्हणून मी लग्न केलं. नाही मी आता जातून सरपंचाला जाबच विचारतो माझ्या संग हिच्या संग माझं लग्नच का लावून दिलं म्हणून. तुला आता सुट्टी देत नाही मी. तुला सुट्टी देत नाही म्हणजे लय बोलायला लागलाय काय तुम्ही? मॅडम हा बोल की तू का कधी आणली शिर्डी? आणली आता 5-6 महिने झाले की. 5-6 महिने? हो कितीची आहे? 3,500ची. 3.5? हा अहो काय मॅडम, त्यात 500 टाकली असती तर चांगली तरी आली असती. आता पैसे तेवढं होतं म्हणून आणली तेवढ्याची. होय. हा तुझं काय म्हणतोय आज लय निवांत दिसतोय. निवांत कुठलं तवा, मग नुसती आग चालली. काय सांगायचंय तुम्हाला? आता आग कसली? अहो मला सांगा, पहिलं लग्न होऊन दुसरं लग्न होतंय एखाद्या माणसाचं. एखाद्या म्हणजे कुणाचं? संगीतच घ्या ना. मग एखाद्या का म्हणतोय डायरेक्टच म्हण की संगीतचं. आता ती बोलाय वाईज थोडस हे वाटतंय ना म्हणून आता काय तुम्हाला एक वाटायचं? सांगतो, तिची 2-2 लग्न होऊ शकतात. हा माझं एक सुद्धा व्हाय ना. ह्या दुनियेत देव आहे का नाही? तुम्हाला माझी काळजी आहे का नाही? आहे तुझं पण बघायचं आणि हऱ्याचं पण बघायचंय. सारखं भांडणं करत बसतात त्या संगीबर. हो का, तुम्हाला एक सांगतो, हऱ्याचा थोडा लेट नंबर लागू द्या. माझं पहिलं तू क्या हा काय रे? मॅडम बरं झालं तुम्ही इथंच भेटला. ये की अरे बस बस की. की काय झालं? लयच नाराज दिसतोय रे. तोंड अहो, मॅडम जरा संगीत माझी थोडी भांडणं झाल्यात पैशावरनं. या लग्नाला 2 दिवस नाही झाले. अहो काय त्याच्याकडे हात दाखवताय? मैत्रीण तुमचीच आहे. अरे मैत्रीण पण आता मला काय माहिती ह्याच्यावर पण भांडल. तुमचाच काहीतरी वाढ नाही गुण लागला असत. हा, तर- मॅडम हा. आता ती तुमची मैत्रीण आहे, तुम्हालाच आता मिटवायला यायला लागेल. लय जोरात भांडणं झाल्यात आमची. तिने घरातनं बाहेर काढलंय मला. अयो अयो काय अरे मी काय म्हणतोय, हा. आता नुसतं मग मॅडमला निघून उपयोग नाही रे. मग तुला काय एवढं जर संगीता वहिनी बोलत असेल तर ती काय खपून घेण्याजोगी गोष्ट नाही मॅडम. नाहीच की. तू एक काम कर, मग काय करू, सरपंच हर्या मी तू आणि मॅडम सगळीच जाऊ आणि एकदा तुमचं काय असेल ते बैठक घेऊन मिटवून टाकू. हो चालतंय की. मग आता कुठं सरपंचाकडे जायचं का? मग नाही जाऊ की, जाताना सरपंचाच्या घरनं जाऊ. चला, हर्याला जाऊ. बॅग घेऊन आपलं तसंच जाऊ. चला, हा चला. चला. काय ह्या संगीला तर बाई चांगलं संसार टिकवाय तर बसली भांडे. सरपंच या. सरपंच हा या आलो येऊ मॅडम. या बसा. या बसा सरपंच मॅडम, बसा.
वर काय सांगितलं, काय चाललंय? तुला अक्कल बिक्कल लावे मध्ये ठेवलं वय इथं हा काम त्याला का सांग केला का बायकोला अरे व्हायचं हऱ्याला का आपण इथं का मिटवायला आलोय माझं आणि तुला का आल्याच उत्मात करायला लागला. रामला का तिकडे बाजूला ठेवायचं मध्ये तुझ्या काय बापाचं आहे बेटा राम? अगं, माझ्या बी बापाचं नाही तुझ्या बी बापाचं नाही आमच्या कांता भाऊच आहे हो कांता भाऊचं. कांता भाऊलाच घरात जागा दिली. तुला जेवढा अधिकार आहे ना तेवढा आमचा कांत्याचा बी अधिकार आहे. लय तोंड उचलून बोलायचं नाही. सरपंच बोला काय होय. असेल ते. संगीता हे बघ, एवढं चांगलं आपण तुझं लग्न जुळवून आणलं, लग्न करून दिलं. मुलगा बी 50,000 रुपये पगार आहे, त्यामुळं तू पण तयार झाली आहे का नाही? ऐकून घे. हा बोला. पण आता त्याची नोकरी गेली, ती अडचण आली. आता त्यात एवढं काय भांडणं करण्यासारखं काय? अहो काय पेटवायचा आहे तो 50,000 रुपये पगार. का? हा? किती स्वप्न बघितली होती, म्हणलं बंगला बांधील, गॅसची टाकी घेईल. हा काय उपयोग आहे का त्याचा? घर पाणी कसं चालवायचं मी सांगा की. अरे अजून 2 दिवस झाले नाहीत तुमच्या लग्नाला, लगेच तू बंगला बांधायला निघालीस. आणून काय काय करायला स्वप्न तुझे पडायला लागले का काय दिवसाच? दिवस स्वप्न पडायला लागली नाही. मग? स्वप्न जर बघितलेच नाही तर पूर्ण होणार कशी मॅडम सांगा तुम्ही. हा? ए, संगे तुला काय आखलीचा भाग बिग हाय वय का? नोकरी काय कायमची गेली वय तवा? 6 महिन्याचा गॅप दिलाय फक्त, लगेच कशाला घर डोक्यावर घेती? 6 महिन्याचा गॅप नाही, नोकरीवरच काढून टाकलाय त्यांना. विचारा की तुम्ही. अगं तुझं नशीब समज, दुसवटावली बायको केली त्यांनी ती. नोरा कोरा खरखरीत गडी होता होय तू क्या? मग काय हा? करायन? काय कराय? काय त्याला तीच खरं बोलतोय कोण्याची की. नसती तुला? हा होय मॅडम, तुम्ही एक सांगा, तुमच्या नवऱ्याला पगार किती? 1 लाख आहे की. किती दिवस झालं पगार आहे? आता 20 वर्ष झाली की. 20 वर्ष झालं पगार आहे जाग्या वय, नवरा बी जाग्या वय, पगार बी जाग्या वय. हो, हा? तेवढं. हे जात पायाकून नाही चांगला शकून घडलाय, ह्याच्या नोकरीला धक्का लागला लग्न केल्यामुळे. हो, आम्ही शकून. खरं आहे का नाही, नाही तू नाही, क्या? एका टोळ्यातच पाडील बघ. अहो, खरं तिचं बोलतोय तो. हा. पहिला बड बोलतोय. मला सांगा, 1 लाखाचा पगार असून मी नवरा टिकावलाय. 50,000 अर्ध्यातनं सत सोडायचं काम केलं तुम्ही तर. मग बरोबर आहे की, घर पाणी कसं चालवायचं, प्रपंच कसं चालवायचं एकट्या बाईनं. हा? हो, का? सरळ सरळ म्हणते हाऱ्यावर कामाला जातो. शब्द का तुम्हाला बोलतोय? अरे जाऊ नाही काय कामाला? अरे तुला आहे का काम धंदा बाबा? अगं लागन तिथं करायची तयारी दावतोय ती. हो. हा, तर तुझ्यासारखं वापसलेलं नाही ही. किती बघ व्यवस्थित आहे. अरे असला, हा? जाऊ दे जाऊ दे. माझ्याशी लग्न केलंय, पुण्यात एखादी असेल मग ठेवलेली. ए संगीता बाई, वाच कशी करता बोलते येईल ना का? काही? अंगठीचा भाग आहे का काढता तुझी बायको नाही तर भिताडन तोंडाची एक केलं असतं मी तर. ए, हा? काय बिकडतोंड काय त्यांची बी बायको आहे ना, संशय किती वय? त्यांची बायको आहे ना, त्यांनी मला बोललेलं काय बी चालेल. तुझं बोलायचं काय संबंध नाही. हो, कशाला- सांगा ए, त्यांना. घरातली घरात मिटावलं असतं तर कशाला आम्ही आलो असतो? सरपंच सांगा किती हो जरा तुम्ही शांत बसताय का दोघं हो, पण? सरपंच, आहे. पावसाचं वातावरण झालंय. ह्यांचं पहिलं मिटवा नाही तर हरेन मी जातो निघून. ए, नाही, नाही, थांबा. तुझं काय काम बी नाही थांबा. इकडं. हे बघ संगीता, नोकरी गेली, 6 महिन्याचा ब्रेक दिलाय म्हणतात, त्यामुळे 6 महिन्यांनी पुन्हा पगार चालू होईलच की. आणि आता घरी बसून राहण्यापेक्षा हऱ्याबरोबर काम करतोय असं म्हणतोय तो, तर काय वाईट आहे? मग होय मागच्या अरे, दिवस परत पुढं. मागचे दिवस म्हणजे कशाची लाज आहे? कष्टच करतोय, हरे बी कष्ट करतोय, मी बी करतोय, त्याची तयारी मग तुम्हाला काय अडचण आहे? अहो, कष्ट करताय तुम्ही मग कष्ट. काय? हा? दुसऱ्याच्या जीवावरती उडणार तुम्ही बोकाड. बरं का, ही अवलाद आहे का नाही, असाच वाद घालून हिने पहिला नवरा मार्गी लावला आणि ती सरपंच तुमची परत चुकी झाली. ही चांगलं बिचार होतं, काम करत होतं, याला बोलून घेतला आणि या नासकीच्या गाड्यात बांधलं. तर नाही, लय नाही. बिचारा. माझं काय म्हणणं आहे माहिती आहे? अरे हे सरपंच आहे का नाही, हा. ह्यांनी का नाही ती मॅरेज ब्युरो का काय म्हणतात ना, हो. तसलं चालू करायला पाहिजे. हे सरपंच की सोडून मग काय काय गरज आहे तुम्हाला असं अरे करायची? पण मला सांगा, कांत्या बरेच दिवस मुलगी पाहिजे, मुलगी बघा असं मला म्हणाला होता. अहो म्हणलेला पण संगीतचं जर चांगलं होत असेल, हा. हे माझ्या डोक्यामध्ये बाबा चला आता आधीच्या नवऱ्याचा घटस्फोट झालाय, सोडून दिले, नवीन संसारीचं थाटून द्यावं आणि दोघंही एकमेकाला ओळखतात. आणि संगीला कसं आहे, संगीला नोकरदार नवरा मिळालाय, चांगला पगार 50,000 आहे, म्हणून आपण करून दिलं. पण आता नोकरी गेली. मला काय म्हणायचंय, त्या बिचाऱ्याचं वाटोळं झालं ह्यांच्याशी लग्न करून. ह्यांचं मत चांगलं झालं 50,000 पगाराचं, पण ह्यांना काय येतं? हो, तर तू नको लय सांगू. गेल्या वेळेस काय चाललं होतं, मी लग्न करायला तयार नव्हती, हे मला मागणी घालायला आला होता. आला होता का नाही हो तुम्ही मला मागणी घालाय? हा मग आताच काय तुम्हाला खूप टाइम आहे मी? हा सांगा की. बोला की मॅडम, तुमचे काय
अरे असं नाही बाई. तुमचं चाललंय म्हणून मी आता शांत बसली. बरं दे, बरं, असू द्या. तुला हो, मिळवून ऐका. घ्यायचंय का नाही सांग, नाहीतर ऐका, हे बघ संगे, जातो तिकडे. आज नाही अजून काय महिन्याने चांगले दिवस परत येणार आहेत, पण तू मागचे दिवस परत आणू नकोस. नाही नाही, तिला आजच चांगलं झालेलं पाहिजे, आजच दिवाळी हो, पाहिजे एका तिला. दिवसात जादू आहे वय. नाही, नाही, कंपनीत न राहायचा घाला जर कायमचा जर काढला असेल हा. तर काय करायचं मी? आज काय करायचं, तुझा नशिबाचा दोष आहे, तुझा म्हणून अपशोकून काढला ही, ह्याचा काय दोष नाही, तू मान्य हो, कर. ह्याचा काही दोष नाही. मॅडम हा? मॅडम सबूत आहे. हे मला मागणी घालायला आला होता तेव्हाच का मग मला हे केलं नाही त्यानं? सांगा बरं. बरं असू दे, झालं गेलं तर जाऊ दे की हारे मला कामाला. सांगायचंय काय की काम 6 महिन्यासाठी गेलंय. तुम्ही दोघांनी मिळून जर संसार केला, काम केलं तर केलं. पुन्हा संसार पुन्हा हा चांगलं होईल की. मला काहीतरी वाईट तरी पाहिजे ना. किती दिवस अरे तू म्हणतो ना ही येड आहे, ती इंदुरीकर सांगतो ना सेम आहे. अगं, ए बाबा, ए. आज किती दिवस खपू मी? किती दिवस सरपंच, खपू मी? ए, हा, हा, बोला. सरपंच काय हा, म्हणतोय? ऐका. हा. मी तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्ही जसं म्हणसाल तसं मी केलं. बरोबर, तुम्ही अगदी. म्हणला चांगली पोरगी या, तुला पण चांगला पगार आहे, मग ती करल तुझ्या संग लग्न. पण आता माझी नोकरी गेली की लगेच हिने पाठ फिरवली. हे आता सांगितलं ह्याच्यात तुझं चुकी चुकतंय बरं कोणाची? का. तुला सांगितलं होतं 50,000 ते पगार आहे, पगार चांगला आहे आणि तो आहे, पण फक्त आता नोकरी काही दिवस ब्रेक दिलाय. 4-6 महिन्याने ती परत कामावर घेतील तेव्हा परत ते पगार चालू होणार आहे. आणि घेतलंच नाही तर कामावर. असलं का विचार? हे तुझ्या तोंडात असले शब्द का असतात नकारार्थी? सरपंच, आता मी काय सांगतोय ते ऐका. हा हा बोल. या कांत्याला जाऊ द्या पुण्याला, हे अवलाद पहिली येड्याच्या हॉस्पिटल मध्ये जाऊ द्या, ही ए, लग्नाच्या बाहेरची केस अरे, होती. तू जा, हा? तू जा तू जा. येड्याच्या आता हॉस्पिटलला. तुझं काय गिन्यान गेलो, हे सगळे आम्ही गावकरी आलोय, सांगतोय काय येड बिड वय आम्ही. येडं हा? बिडं आहे. एक काम करा, कसंच नांदानाला काही हा? ही सांगण्या पलीकडचीच केस आहे. मग काय काय? बी म्हण. तू मागाशी ट्रॅक्टरवर गाणं लावलं होतं हा. ना, गद्दारी करून तूच म्हणती गद्दार मला. हा, मग त्यातली अवलाद आहे. त्यातलाच आहे उगा कसं ए, आता ए, दोस्ताची बरं. बायको लागली म्हणून. चांगली आवलं तिच्या. हो बाई, माझं बरं काय आता नाही. ऐक, पैसे ऐक. नाही देतो आहे तू. हा? ऐकून घ्या कांत्या, हा, तुझी नोकरी पुण्याला असते तर बरोबर आहे. पुण्यामध्येच तू आणखी कुठंतरी एक 4-6 महिने कामधंदा बघ. बरं सर, हिचं म्हणणं आहे ना हऱ्याच्या नादाला लागू नको म्हणून, तर तू आपलं पुण्याला काहीतरी कामधंदा करत त्यो. हा, आणि तुमचे हे असले वादावाद सगळी मिटले पाहिजेत. अहो नाही नाही, पुण्याला नाही, ती आता इथंच राहणार आहे गावात सरपंच. होय का? हा, ती माझं बर. तिथं ठरलंय, कांत्या, ती आम्ही दोघं तिघ आपलं आम्ही. कांत्या, तुझं काय मत आहे? हा? पुण्याला जाण्यापेक्षा सरपंच आता हाऱ्याबरोबरच इथं काय तर काम बघतो इथंच की. मिळते यार. मला एक गोष्ट सांगा सरपंच, माझं जास्त काय नका, मला ती 50,000 रुपये नको आणि 10,000 रुपये नको. माझं काय म्हणणं आहे माहिती का, फक्त वेळेच्या वेळी घरी पैसे येणं गरजेचं हा, आहे बस. हे महत्वाचं आहे बघ. आता हिचं म्हणणं काय आहे, तिचं म्हणणं काय आहे, तू हऱ्याबरोबर जा, गावातल्या कुणाबरोबर कामाला जा, हिथंच काम कर, पण जो मिळणारा पैसा आहे तो सगळा संगीकडे आणून द्यायचा. का तिच्याकडे का द्यायचा? अरे घर चालवते ती. आता तू चालवूच नको ना घरी, हाय की समर्थ. काय हा? नको समर्थ, तुझ्यासारखं जर लत लागली ना त्याला तर पिऊन पडेल कुठं मी गटरात अगं बिटरात. पण प्यायच्या आधीच काय संशय घेते असला? काय नाही, 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 ऐक. त्याच्या नादी- मला सांगा हा. सरपंच, मी एका बाईचं काळीच आहे, मग कुठल्या बाईला वाटेल की आपला नवरा वाईट नादी लागावा किंवा वाईट बरोबर संगतीला आहे, लागावा? अगदी संगीता तुझं बरोबर आहे. आणि कांत्या तू बी ऐक, ही काय म्हणती त्या पद्धतीनं वागायचं. अहो सरपंच, पण माझं काय म्हणणं आहे, हा. अहो आता नोकरी माझी 1 महिना झालं नोकरी चालू होती, 2 दिवस झालं हिच्या संग लग्न केलंय मी. हा. हा, दुसऱ्या दिवशी लग्न केलं, दुसऱ्या दिवशी आलो तर लगेच पैसे मागायला लागली. मग कसली पैशाला हापापली ही? हे उद्या तसं मी काय 4 करू नको, दिवस तुझं नोकरीला वागणं गेलो तर चुकीचं लगेच पैसे आहे. मागायचे. बरं आता लक्षात ठेवा, परत असं वागायचं नाही. आताच मान्य नुकतं करते, लग्न झालंय. मी चुकली, हा, पण मला सांगा कुठल्या बाईला असं वाटणार नाही? सांगा बरं, सगळं आपलं टापटीप घरात दारात सगळं मग असावं. ठेवाल की अजून हा? टापटीप. आता तर 2 दिवस झाले, सुरुवात झाली तुमची. हा, होईल सगळं व्यवस्थित. कुठं बी कामाला जावा, फक्त मला पगार फक्त वेळेच्या वेळी आणून द्या. माझं बाकी काहीच म्हणणं नाही. पुण्यात जावा, मुंबईत जावा, दिल्लीत जावा, नाही तर आपल्या गावात तुला करा. पैसे पाहिजे हा. फक्त. हा. तू परत जर असं काय कोटाना केला आणि भांडणं जर आमच्या कानावर आली, परत आम्ही माणसं येणार नाही, डायरेक्ट टमटम आणणार. ही तुझी 4 फुटकी भांडीत ना भरून पहिली माहेरी पाठवीन. माझ्यासारखा मग माणूस ते नाही. नाही. खरंय खरंय. तुझ्या बायकोला पाठवली ना, तुझं तू आता बघायचं, आमचं आम्ही बघून घेऊ. आमचं पाठवली का नाही, तपली ती गेली तरी. आता तू जाय ना बिन दुसऱ्याचं कशाला वाटोळ करती? हो, हा? त्याला सांगा बरं का, ते लय सांगा. वचन करायला माझा लागलाय. अरे अरे शांत अरे, बसा. बाबा, तू काहीतरी- ए, अरे संगीता. खरं बोलतोय तो, त्याचं काय चुकतंय तेव्हा? ए थांब 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 भाव थांब आता तावडी थांब माझ्या. थांब बघा, बघा थांब कसं थांब. येड्यावानी करतंय. झटका थांबा आला जरा. तिला. थांबा लगेच जरा. असंच
लगेच असंच सारखा राग या डोक्यावर जरा बस ठेव. होतं या मेंदूला जाणाऱ्या शिराचा सप्लाय कमी पडला खरंय, किती बिनसल्या गत करतंय, दुसरं काही नाही. मग काय आहे, दुसरं नाही तर हा तुम्ही गावात अरे आले कुठंतरी तुम्हाला- बघितलं का? बिटारतंय तुला काय माणसं बिनसं कळतात का नाही तुला काय एवढं काय कुठली बुद्धी आहे तुला ही सगळी अशी बोलावर टमटम देऊन इथं गावाला अतिरेकी आहेस का काय? अरे थांब शांत सरपंच शांत. मला काय बरं ऐका ऐका हऱ्या कुठं चालला तू आपण- तिथंच बस खाली नीट संगी ऐक आता कुठंतरी आपण मिटत करायचं ह्यांचं कशाला दोघांचं. मिटत नाही आज मिटतच नाही माझ्या सरपंच हिशोबाने, मला काय म्हणायचं हा. ऐका तुम्ही मी हिला एवढी साथ दिली ही केलं तरी पण हिचं काय तोरा जाय नाही मला हिच्या संग संसारच करायचा नाही मला राहायचंच नाही हिच्याबरोबर. अरे हे असं म्हणून चालेल का? मी म्हटली होती का मला होय. नांदायचं नाही किंवा मला डिवोर्स पाहिजे घटस्फोट पाहिजे काढीवर अगं, तू पाहिजे अशी त्याला अशी करते म्हणली होती राहील का हा राहील का हा मी असं तर मला म्हणलं नाही की मला सांगा राहायचं ए नाही. थांब तू अहो शुल्लक कारणावनं नुसती भांडणं काढते 2 दिवस झालं नाहीत लागणाला तर हिने पार घर डोक्यावर घेतलं लगेच बैठक आणि हिन लगेच आता ही करायला लागली हा अशात कसा संसार करायचा अवघड आहे सांगा बाबा बरं हे. अवघड आहे यांचं दोघांचं मिटवायचं. मी तुम्हाला म्हणलं होतं का की मला राहायचं नाही याच्याबरोबर मी काय म्हणलं कामधंदा करून मला फक्त पैसे आणून दे तूच काय म्हणतोय आता मला ह्याच्याबरोबर राहायचंच नाही मग अहो तुला पण नुसतं काय पैसा नाही? पैसाच करते ही हिला माणूस की नावाची काय गोष्ट आहे का नाही हिच्याकडं सगळं आहे अरे. तसं नीट वागावं माणसानं सगळ्यात पहिल्यांदा सांगतो संगे तू शांत राहत जा. जे काही दिवस आहेत ना ते आनंदानं घालवायचा प्रयत्न कर आणि तू जरा समजुतीनं वागू द्या. पाट्या खोपडीचं येते त्याला सांगता का तास झाला आपण समजावतोय आणि तुला सरळ खोपडीचं असल्यावानी अगं करू सरळ नको. 4 माणसात वागतोय आम्ही तू कधी बाहेर पडलंय का ते खोरपा भलं ते काम भलं तेवढंच भलं मग भलं माझं काम भलं माझं घर भलं माझं संसार भला बरं आता काय करायचं तुम्हीच सांगा आता तुम्ही दोघं मिळून. मिटतंय का नाही तुम्हाला एक होय, काय सांगा. करताय? हा. मला तर इथं नाही काम वा कसं आहे मिटवायचं. माहिती बरं आहे का? का सरपंच? सरपंच हा कांत्याला आहे का नाही रातची उठून नारड्या बिरड्यावर दिन पाय कांत्याच्या बरं. 2-3 दिवस आम्ही नेतो तो की आम्ही ए, काय नको 1-2 दिवस काय नको माझा नवरा माझ्यापाशी हा असू दे. म्हणजे मारून टाकशील रातोरात आम्ही एवढं चल कांत्या. अरे, चल, चल, अरे, त्याला मोरं घालू. अरे यार. नाही नको हे चल तू क्या चल, नको. चल. ती मिटत नाही आज 1-2 तुम्हाला दिवस एक सांगतो हा. गाढवा फळं वाचली गीता आणि ती म्हणणार रातचाच गोंधळ भरावा ए, तू काय करत आहे? थांब बरं तू सरपंच मी काय चुकत नाही बरं का मी आताच तुम्हाला सांगते संगे हे बघ तुझ्या गरम डोक्यामुळे ही सगळं असं वातावरण तापलेलं असतंय. जरा शांत हो जरा 2 दिवस जाऊ दे बघू आपण काहीतरी होईल. मारली लग्न केलं जाऊ दे. नाही असू दे तू फक्त डोक्यात राग घालून घेऊ नको जरा शांततेत घे. हा चल झोपती कायमची झोपती म्हणजे सगळ्यांचा आत्मा थोडं होईल आता आम्ही म्हणले अरे शांत बस तू आता. चला सरपंच जाऊ दे याला अवघड आहे बाबा हे संगीचं आहे का नाही हे आपल्या गावात संगी प्रकरणच अवघड आहे. हऱ्या हे काय मिटणार नाही गाड्या मिटत नाही अरे कसलं का नाराज झालंय सांग की मग काय संगी कसली जुमनाला काय आला अरे ह्याने लय गाय केली काय तुला सांगायचंय मला काय म्हणायचंय एक आयडिया करू काय त्याला एक क्वार्टर पाजू आपण अयो देवकी चांगली बांधणं लावून त्याशिवाय बी काटा बसणार नाही ह्याच्या अंगात बघ कसं मग 12 हत्तीचं बळ येतं या अरे चांगल्या संसारात बी बोका लावल्याच काम नको करायला. अरे ह्याची ताकदच चाला ना संगी पुढं पेल्यावर बघ का गडी कसला बिन असतोय ए अरे चला गेला का चल चल तसंच करू हे याला आपल्या अड्ड्यावर टेरेसवर हा चालतंय हा चल 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 या इथं वाईच बसू काय त्याच्या परपंचाचं होऊन बसलंय वाटोळे झाले. झालं हा मी काय म्हणतोय माहितीये का हो हे झालं आता काय त्याला पर्याय नाही त्याला पर्याय पण एक आहे ही तुझ्या दुःखाची जाणीव आहे आम्हाला आणि ह्यातनं बाहेर पडायचं का नाही एकच मार्ग आहे रे. आणि चांगला मार्ग आहे हा चांगला तेवढाच आहे. तू त्याला बोललो मी काय तू काय सांगल तुझ्याकडं पैसे किती आहेत? पैसे असते 400-500 रुपये कर काढ की मग पाटकीनं. अरे ती गाडीला पेट्रोल टाकाय ठेवलेत अरे आता कुठं तू पुण्याला जाणार आहे हिथंच कामायचं उद्या काय करा माहितीये का आता हा योगडे हाय शिळीवाणी झालाय बर. त्याला वाघ करू आपण वाघ अरे वाघच होणार ह्यो. 100% तू काय करतो क्या हा. आपल्या अड्ड्यावर घेऊन जा गडी बर आता जाऊन औषध घेऊन येतो अरे कांत्या तू काळजीच हा, करतो चल तू आता तुझं सगळं काळी फोडली तर हा, चल चल काय करताय तुमची तुम्हाला तू क्या कांता भावला जास्त द्यायची ए यार आपण काय रोज रोजच आहे. अरे यार काय चाललंय ना काही कांता भाव तुझ्या डोक्याला टेन्शन आहे का नाही हाय की तुझं टेन्शन आम्हाला बघवत रह नाही तुझ्यासाठी जीव तुटतोय हो दारूचं काय आजचं उद्या पिऊ
आम्ही रोज त्यातच असतो. तू घे. लका असलं होईल नाही नाही तू घे. अरे अरे ह्यात घे. खरा दम आहे. हा, घे. घे तू. कधी नाही घेतलेला काय Cheers, हा. अरे कडू अरे लागते पी. अरे कडूच पी. असत. समोर ती तुझी नासकी बायको आहे ना तिचं चित्र आण मग घसा घसा डोसन. हा हान हान तेवढे हान. कांत्या अरे कांत्या अजून 200 दे. एवढ्यात काय होत नाही. काय झालं? अरे दे 200. अरे बघतोय आलो एवढं जाऊन लगेच लगेच जाऊन आलो. कर पटकन. तो क्या ह्याला हलून देऊ नको. ए हा आता हालतच नाही हो. टेन्शन घेऊ नको. बिंदास हान. काय अडचण नाही. तुकाराम हा तुला खरं सांगू का माझ्या डोक्यात आहे ना लय टेन्शन आहे. अरे ही घेतलं का नाही एकदा तुझ्या ही पोटात गेलं तुझं सगळं टेन्शन ओके होणार आहे. अरे पण लका पैशासाठी लका ही बाय लका माझ्या संग भांडती लका. अरे तुला मी एक सांगतो तू फक्त 15 मिनिटं थांब. संगीचा कार्यक्रमच लावणार तू. अरे तुला सांगतो आता माझी नोकरी गेली म्हणून नाहीतर लाख रुपये तोंडावर फेकून आणला असतो मी. लाख? अरे ती काय समजती कोण मला ती नाही हा? अरे तू म्हणजे वाघ आहे का कोण आहे लागा? अरे तिला दाखवतोच मी. तुम्ही बघाच आता कसं काय तिथं अरे एखादाच कार्यक्रमच खटका- करू. एखादाच खटका करून टाक. काय टेन्शन घेऊ नको. कांता भाऊ हा 5 मिनिटात आता हरे तू 5 अरे चुक्या पण हऱ्याने मधनच जायची काय गरज होती का लागा. इथं माझ्या किती टेन्शन लागा मला सोडून गेलाय तो भुसात. तुझ्या टेन्शनची काळजी म्हणूनच गेलाय तो. अजून एक क्वार्टर आणावं लागते. अरे लका मला सवय नाही लागा याची लका. तुम्ही कशाला उगच अरे वा आला आला ए हऱ्या लका तिकडूनच टाकून आला का काय तू. अरे पॅक पॅक बरं आपल्या अरे मी काय म्हणतोय तुला ऐक की. अरे त्या संगीने ना माझ्या डोक्याला लय टेन्शन दिलंय लागा. अरे कांत्या लगा पैशासाठी लगा माझ्या संग भांडले पैशासाठी. अरे पैसे अरे गावताच पैसे काम तर आपल्याकडे असं संगीच्या तोंडावर टिकून देऊ आपण. टिकून अरे तिने काय बघितलंय अजून लगा माणसाचं मन बघाव. अरे पैसे तर कोणी पण बघतय. हा बस 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 हा वट त्याला वट त्याला वट बस बस झाली बस. अरे अरे हो अरे चकना आणला नाही ना. अरे त्या सरपंचाने फसवलंय मला तुला खरं सांगतो. मला लय गोड बोललं. राहू दे. अरे त्या सांग्याकडे बघायचंय. मला लय गोड बोललं सरपंच लग्न करूच तवर. पण मला माहित होतं काय होणार आहे ते. वाटूळ केलंय त्या सरपंचाने तेवढा माझं. गोटन चल मी तुला तिकडे सांग्याकडे सोडतो. तू एक काम कर संगीला 2 ठोका टाकलं ना सरपंचाला बी 1 ठोका टाक. सगळे सरळ वाद्यात आहे. तिच्या डोक्यातच दगड घालतो. ए, डोक्यातच रगत काढतो कोणा बघाच तू. नाही नाही तू एक काम कर. शेवण दे. हे बस झाला आता. चला त्याला दाखवतो जा. ए अरे उठ चल. ए डोक्या उठ. इकडे माझ्याकडे देते. अरे तुला जे पण अरे दामाने ह्याला घे मोर घालून चल. सुट्टीच देत नाही आता तिला. त्याचा काटच काढतो बरोबर मी. तुम्ही बघाच आता. तुम्ही बघाच आता एका कसं रेषेत काय. एका रेषेत संगीला आता सुट्टीच देत. हिचं डोकंच पुढं नाही बघा. चला मारे बघ. या संगीला
सोडतच नाही आता. ए संगे बाहेर निघ संगे, तुला सुटच देत नाही आता. आली का संगे? आयो काय करते आयो? पिऊन आलाय ना तुम्ही? पिऊन आलोय माझी. हा पिलोय मी. तुम्हाला तर काय व्यसन नव्हतं, त्या हऱ्यानं तू त्यानं पाजली ना तुम्हाला? त्यांनीच पाडली, पण हे सगळं तुझ्यामुळे झालंय संगे. तुला सुटीच देत नसतो मी आता. तुझं डोकंच फोडतो का नाही बघ. अयो लय टोल झालाय बाबा तू. खाली टाकते, टाक खाली. का पिली माझी? कशी वागली माझ्या बरोबर? काय वागली मी? चल घरात तू. चल तुला बघते आता. सगळे सोड की. तुला कळतं का माझ्या संग अशी वागती होय ग? कोणी सांगा वागू मग? हा पिऊन आलाय, लाज वाटाय पाहिजे की जरा तरी. पिऊन आलाय माझी. आई सगळं तुझ्यामुळेच झालंय. काय केलं मी दारू पिऊन आलोय. अरे पहिल्या नवऱ्याला बी असंच वाटायला लावला, तुला बी असं वाटायला लावून देतेली आता बघ काही दिवसांनी. ए तू ग बस. आणि तुला एक गोष्ट सांगतो, मला जरी हाऱ्याने पाजली असली ना तरी हाऱ्या माझा दोस्त आहे आणि माझा गुरु पण आहे. हाऱ्या गुरु? हा. गुरु आहे तुझा? आणि त्याने काय सांगितलंय माहितीये का? काय सांगितलंय? बोलायचं कमी हारायचं जास्त.